मी प्रज्ञा. न्यूज अनकटच्या प्राईम टाइम बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. सविस्तर वृत्त पाहण्याआधी नजर टाकूयात महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. खते बी बियाणांची चढ्या दराने विक्री होत असल्याची तक्रार. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची कृषी केंद्रास भेट. राहुल गांधींनी असं बोलणं थांबवावं, फडणवीसांचं वक्तव्य. अशोक साद्रे प्रकरण पुन्हा रिओपन करा, सगळं सत्य बाहेर येईल. वरिष्ठ पोलीस अधिकारी अमिताभ गुप्ता आणि जालिंदर सुपेकरांवर राजू शेट्टींचा निशाणा. आणि 9 जून पासून सुरू होणाऱ्या आठवड्यात 3 नवीन IPO उघडणार. आता पाहूयात बातम्या विस्ताराने. खते आणि बी बियाणं विक्रेते चढ्या दरानं लागवडीचे बियाणे विकत आहेत अशा तक्रारी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडे आल्या असता छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यातील दहेगाव येथील एका कृषी केंद्रास दानवे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी तक्रारी संदर्भात वस्तुस्थिती जाणून घेतली. शेतकऱ्यांना ठरलेल्या दरात बियाणं मिळालंच पाहिजे, तसेच कसल्याच प्रकारची लिंकिंग होऊ न देता शेतकऱ्यांना आवश्यक बियाणं उपलब्ध करून द्या अशा सूचना दानवे यांनी केल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुण्यात महाऊर्जाच्या ग्रीन बिल्डिंगचं उद्घाटन करण्यात आले. 2018 मध्ये सुरू झालेल्या या प्रकल्पाचं काम आता पूर्ण झालंय. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी राहुल गांधी यांना टोला लगावलाय. राहुल गांधी यांच्या एका लेखावर बोलताना त्यांनी सांगितलंय की लेखाचं उत्तर लेखनानेच आकडेवारीसह दिले आहे. आता तरी राहुल गांधींनी असं बोलणं थांबवावं अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली आहे. इस तरह के सवाल उठाते हैं, इलेक्शन कमीशन में सवाल उठाते हैं। देखिए, मैं राहुल जी को इतना ही कहना चाहूंगा कि ताउम्र राहुल जी आप यही गलती करते रहे, धूल चेहरे पर थी। पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणात नाव आल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी अमिताभ गुप्ता आणि जालिंदर सुपेकरांवर दिवसेंदिवस गंभीर आरोप होत आहेत. दरम्यान कारागृहातील कैद्यांना गाड्यावरील पदार्थांचा पुरवठा करण्यात आला असून कॅन्टीनचे दर मात्र पंचतारांकित हॉटेलचे लावण्यात आल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केलाय. शिवाय स्थानिक नेत्यांना हाताशी धरून अशोक साद्रे प्रकरण दाबलं गेलं. जळगावच्या कोणत्या नेत्यांनी त्यांना पाठीशी घातलं असा सवाल राजू शेट्टी यांनी केलाय. अशोक साद्रे प्रकरण पुन्हा रिओपन करावं अशी मागणी राजू शेट्टींनी केली आहे. महाराष्ट्रामध्ये हा जो तुरुंग घोटाळा झालेला आहे त्यामध्ये अमिताभ गुप्ता किंवा जालिंदर सुपेकर एवढेच नाही आहे. त्यांना मदत करणारे, या तुरुंग विभागामध्ये काम करणारे अनेक कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत, ज्यांच्या सहाय्यानं बदल्यांचा बाजार झाला, खरेदीमध्ये मोठा घोटाळा झाला, किंवा जव्हार आणि भुतडासारखे जे पुरवठादारक होते ज्यांनी माल खरेदी करत असताना फुटपाथवरचा माल खरेदी केला आणि त्याला किमती मात्र पंचतारांकित हॉटेलमधल्या ज्या किमती आहेत त्याच्यापेक्षा जास्त लावला. त्यामुळं या घोटाळ्याची व्याप्ती वाढलेली आहे. जसं जसं खोलात जाईल तसं तसं अजून एकापेक्षा एक अनेक गोष्टी बाहेर पडायला लागलेल्या आहेत. त्याच्यामध्ये याने कैद्याचा जो भत्ता आहे, विशेषतः या कैद्यांना इतक्या निकृष्ट दर्जाचा शिधा मिळतो, त्यामुळं अनेक कैद्यांच्या तब्येतीवर परिणाम व्हायला लागला. बुरशीजन्य ड्रायफ्रूट्स असो, निकृष्ट दर्जाचा फरसाण असो, किंवा अगदी भाजी आमटी असो, चपाती असो, कारण गहू जर निकृष्ट दर्जाचा असेल तर चपाती कसली असणार. आणि त्यामुळं अनेक कैद्यांनी मग नातेवाईकांच्याकडून पैसे मागून त्या कॅन्टीनमधून माल खरेदी करायला सुरुवात केली. कॅन्टीनमध्ये खरेदीसुद्धा यांनीच करायची. त्याच्या किमतीसुद्धा आवाच्या सवा. आणि त्या कशा किमती जास्त आहेत ते आता पुराव्यानिशी आम्ही सांगितलं. पुढील आठवड्यातही IPO बाजार थंड राहणार आहे. 9 जून पासून सुरू होणाऱ्या आठवड्यात फक्त 3 नवीन IPO उघडणार आहेत. हे सर्व SME विभागातील आहेत. मेन बोर्ड सेगमेंटमध्ये कोणताही नवीन IPO नाही. याशिवाय कोणताही IPO आधीच खुला नसेल. तसेच नवीन आठवड्यात फक्त एकच कंपनी शेअर बाजारात पदार्पण करेल. ही कंपनी SME विभागातील आहे. बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊया. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.
तर या होत्या आजच्या ठळक बातम्या. हा काही रॅन्डम गोंधळ नाही. ब्रेकिंग न्यूजच्या पुढे जाऊन जगाच्या कानाकोपऱ्यातलं अनकट सत्य दाखवणारे आम्ही आहोत न्यूज अनकट. न्यूज अनकट म्हणजे फक्त बातमी नाही, तर प्रत्येक घडामोडी मागचं खरं रॉ ट्रुथ. जगाच्या कानाकोपऱ्यातलं 100% अनकट सत्य. नो ड्रामा, नो फिल्टर्स, जस्ट ट्रुथ. ग्लॅमरचं धम्माल जग, स्टार्सचे मसालेदार किस्से आणि पडद्यामागचे रिअल हिरोज. बॉलिवूडपासून मराठी सिनेमांपर्यंत फुल ऑन एंटरटेनमेंट फक्त कलारंजनमध्ये. गुन्ह्यांचा पर्दाफाश, थेट तपास आणि शॉकिंग रिव्हिल्स. क्राईम कनेक्शन जाणून घ्यायचंय? मग पहा न्यूज अनकटचा क्राईम रिपोर्ट. आता शेती म्हणजे फक्त नांगरच नाही, तर ड्रोन, डाटा, डिजिटल आयडियाज आणि शेतकऱ्याचा नवीन अवतार. पहा कृषी विश्व, प्रगतीची एक नवी दिशा. हेल्दी राहायचंय, फिट राहायचंय, मग जाणून घ्या फिटनेसच्या सिंपल टिप्स, हेल्दी डाएट प्लॅन्स न्यूज अनकटच्या धन्वंतरीमध्ये. गल्लीपासून दिल्लीपर्यंत थेट सडेतोड आणि रोखठोक रिपोर्टिंग. राजकारणातील सगळे खेळ नो फिल्टर स्टाईलमध्ये. #राजकारण न्यूज अनकटवर. जगाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन. ही गोष्ट ऐकलीत का, जी तुम्हाला विचार करायला लावेल? पहा विषय काय. शेवटच्या क्षणाचा थरार, मैदानावरील धमाल, खेळाडूंचे किस्से आणि बरंच काही. क्रीडा विश्वमध्ये सर्व काही. प्रत्येक बातमी, प्रत्येक विषय, प्रत्येक घटना थेट तुमच्यापर्यंत. नो फिल्टर, नो बायसनेस. बातमी जशी आहे तशीच दाखवणार. आणि आता एक बिग अपडेट. न्यूज अनकट इज लेवलिंग अप. आता न्यूज अनकट घेऊन येत आहे एक नवीन स्वतंत्र चॅनल, जिथे सगळं काही थेट रिअल आणि अनकट असणार. मोर कॉन्टेंट, मोर शोज, मोर रिअल टॉक्स. प्रेझेंटिंग अनकट एक्सप्लेन्ड. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. यवतमाळमध्ये मुदत संपलेल्या गिट्टी क्रशर आणि खाणीतून मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या अवैध उत्खननावर कारवाई व्हावी, तसेच ETS प्रणालीद्वारे प्रत्यक्ष आमच्या समक्ष मोजणी करून संबंधित खाणपट्टा चालकांवर कडक कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष अभिजित नानवटकर व शिष्टमंडळाने अमरावती विभागाच्या विभागीय आयुक्त श्वेता सिंघल यांना निवेदन दिले. खनिकर्म शाखेकडून उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यवतमाळ यांना आवश्यक कारवाईसाठी पत्र देण्यात आले. मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्यानं पुन्हा निवेदन देण्यात आले. आज आम्ही विभागीय आयुक्त यांची भेट घेतली अमरावती येथे. यवतमाळ शहरासह यवतमाळ ग्रामीण भागात म्हणजे यवतमाळ तालुक्यातच मोठ्या प्रमाणात गिट्टी खदान आणि खाणींचे अवैध खाणींचा पूर आलेला आहे. यामध्ये मुदत संपूनही काही खाणींमध्ये उत्खनन सुरू आहे. त्याचबरोबर तेथील भूजल पातळी ही खालावलेली आहे या अवैध उत्खननामुळे. आम्ही आज आयुक्त मॅडम यांना भेट घेऊन त्यांना या सर्व गंभीर प्रकरणाबाबत कल्पना दिली. याबाबत आम्ही याआधी जिल्हाधिकारी साहेब, तहसीलदार साहेब आणि विभागीय अधिकारी साहेब यांना पत्रव्यवहार केला, पण याच्यात कुठलंच काही निष्पन्न न झाल्यामुळे आम्हाला विभागीय आयुक्त यांची भेट घेऊन हा सविस्तर प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून दिलेला आहे आम्ही. आणि आमची भूमिका ही आहे की इथे ETS मार्फत चौकशी करण्यात यावी आणि इन कॅमेरा आमच्या समक्ष या सर्व खाणींची चौकशी करण्यात यावी. जिथे अवैध उत्खनन झालेलं आहे त्या खाणींच्या खाणपट्टी धारकांवर कठोर कारवाई करण्यात यावी, ही आमची भूमिका आहे. नाशिकच्या चांदवड तालुक्यातील कानडगाव शिवारात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्यानं मोठं नुकसान झालंय. या भागातील काही घराची पत्रे उडून गेली असून काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. जगताप वस्ती येथे राहणाऱ्या राघू जगताप यांच्या घराचं नुकसान झालं असून 3 बकऱ्या गमावल्या आहेत. दशरथ जगताप यांचा जनावरांचा गोठा उखडून गेला असून वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतकरी महिला जखमी झाल्या. सध्या संपूर्ण देशात घरकुल योजनेअंतर्गत गोरगरीब लोकांच्या घराचं स्वप्न पूर्ण होणार आहे. मात्र बँकांच्या गलथान कारभारामुळे हे स्वप्नच राहणार असल्याचं चित्र नंदुरबारच्या नवापूर तालुक्यात दिसून येत आहे. तालुक्यातील खांडबारा परिसरात बँक ऑफ बडोदा ही एकच राष्ट्रीयकृत बँक आहे. सध्या मोठ्या संख्येनं घरकुल लाभार्थ्यांना घरकुल योजनेअंतर्गत त्यांचे खात्यावर धनादेश मिळत आहेत, परंतु खात्यावर रक्कम जमा झाल्यानंतर कर्जाच्या नावाखाली बँक वसुली करत असल्याची
नागरिकांची तक्रार आहे. यामुळे आवास योजनेअंतर्गत गरीब आदिवासींची घरं रखडल्याचं दिसून येत आहे. माझे नाव आहे वडवी महेश दासू. मी राहणार तलाईपाड्याचे आहे. माझ्या घर मंजूर झाले होते 2025मध्ये. तर मी स्वतःचे शेतामधून कर्ज काढले होते. ते कर्जामध्ये माझे पैसे कापले जाते. शासनाने जे पैसे दिले मला घरकुल बांधण्यासाठी ते पैसे माझ्या स्वतःचं समजून घे माझं जे पर्सनल कर्ज आहे त्याच्यामध्ये कापलं जाते माझं. ते हे नको व्हायला पाहिजे. मी आता जे जुनं घर होतं तो मी तोडून आता बांधवायला सुरुवात केली होती. मी माझ्याकडे जितके पैसे होते तिथपर्यंत मी गेलो. परस्पर माझं चेक कापले गेलं आहे. पहिला चेक पण 15,000चं कापले गेलं आहे. दुसरा 70,000चं कापले गेलं आहे. तिसरा पडला 30,000चं ते पण कापले गेलं आहे. आता मी घर कसं काय बांधावा माझे प्रश्न पडले. नहीं, उनके खाते में अगर पैसे आए हैं और अवेलेबल है तो वो निकाल सकते हैं. अगर ऑलरेडी पहले से डिफ़ॉल्ट अमाउंट है तो बैंक पहले उसमें एडजस्ट कर लेती है तो फिर अवेलेबल रहता है. सर कहा जाता है कि शासकीय जो पैसा है जो वो माइनस नहीं होता है. ऐसा कुछ नहीं, खाते में जो पैसे आते हैं उनमें अवेलेबल रहेगा तो कट जाएंगे. राज्यात वाढत असलेली कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता जालना जिल्हा आरोग्य विभाग ॲक्शन मोडवर आलाय. जालन्यात आरोग्य विभागाकडून 100 खाटांचा कोविड कक्ष तयार करण्यात आलाय. राज्यात दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून जालन्यात आरोग्य विभागाकडून अद्ययावत सुविधा असलेल्या 100 खाटांचा कोविड कक्ष तयार करण्यात आलाय. या ठिकाणी ऑक्सिजन सिलेंडरचीही व्यवस्था करण्यात आलेली आहे. शिवाय कोविड कक्षात आगीची घटना घडल्यास आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन यंत्र देखील बसवण्यात आले. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊया. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. चला करूया माणुसकीचा हा नाट्य जागर. चला करूया जागर स्वतःमध्ये आणि सगळ्यांमध्ये माणूस शोधण्याचा. चला जागराला जागराला या हो, जागराला या हो, जागराला या तुम्ही, जागराला या. माणुसकीच्या जागराला या हो, जागराला या तुम्ही, जागराला या. थिएटर ऑफ रिलेव्हन्सच्या कलाकारांचा हा नाट्य जागर येतो लवकरच आपल्या भेटीला न्यूज अनकटवर. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. कोल्हापुरातील ऐतिहासिक विशाळगडावर आजपासून सुरू होणाऱ्या उरुसाला प्रशासनानं परवानगी नाकारली आहे. उरुसाला बंदी असूनही सकाळपासूनच पर्यटक मोठ्या प्रमाणात विशाळगडावर दाखल झालेत. त्यामुळे विशाळगडाच्या 10 किलोमीटर पाठीमागेच पर्यटकांना पोलिसांनी अडवलं असून गडाच्या पायथ्याला पर्यटकांच्या मोठ्या रांगा लागल्याचं चित्र आहे. याच पार्श्वभूमीवर या परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. प्रशासनाच्या नियमांचं आम्ही पालन करू असे मलिक रेहान दर्गा ट्रस्टच्या अध्यक्षांनी सांगितलं. भंडाऱ्याच्या कारधा पोलीस ठाण्याला नुकतंच ISO नामांकन मिळाले. कारधा पोलिसांनी मागील काही दिवसात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारांवर अंकुश लावलाय. वस्त्रोद्योग मंत्री तथा भंडाऱ्याचे पालकमंत्री संजय सावकारे यांनी आज कारधा पोलीस ठाण्याला भेट देत येथील पोलिसांनी राबवलेल्या उपक्रमाची माहिती जाणून घेतली आहे. त्यासोबतच कर्तव्यनिष्ठता बजावणाऱ्या पोलिसांच्या पाठीवर कौतुकाची थाप त्यांनी लावली आहे. या बातमीसह वेळ झाली आहे प्राईम टाइम बुलेटिन मध्ये इथेच थांबण्याची. पाहत राहा न्यूज अनकट.